पद्मशाली समाजाचं कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींच्या जन्मोत्सवानिमित्त मार्कंडेय मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पद्मशाली समाजाचं कुलदैवत महर्षी श्री मार्कंडेय महामुनींच्या जन्मोत्सवानिमित्तानं श्री मार्कंडेय मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती। या निमित्तानं मूळ मूर्तीला आकर्षक सोन्याच्या आभूषणांनी सजवण्यात आलं होतं। या निमित्तानं मंदिरात महारुद्राभिषेक, ध्वजारोहण विधी पार पडले। त्यानंतर पालखी सोहळा झाला। यावेळी अखिल भारतीय पद्मशाली युवा जनसंगमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास संगा आणि पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या हस्ते पालखीची विधिवत पूजा करण्यात आली। या प्रसंगी जय मार्कंडेयच्या जयघोषात श्रींच्या उत्सव मूर्तीची पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली। भगवान की जय, मार्कंडेय महाराज की जय, जय मार्कंडेय, शिवाय नमो नमः शिवाय, मार्कंडेय नमो मार्कंडेय नमः। दरम्यान यावेळी अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीनिवास संगा यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संतोष सोमा, रामचंद्र जन्नू, अंबादास मिंगी, महांकाल एल्दी, नरसप्पा इप्पाकायल यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते। दरम्यान पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांची अधिक माहिती दिली। आज मार्कंडेय जयंतीनिमित्त आज 101 वर्षाचं जयंती असून आज सकाळपासून झेंडावंदन, महारुद्राभिषेक, गोमावन, नवग्रह पूजा अशा विविध सकाळपासून महापूजा होत आहे आणि सकाळपासून प्रचंड समाजबांधवांची उपस्थिती आहे। सर्व दर्शनासाठी तुळजापूरपर्यंत रांग लागलेली आहे। सर्व मार्कंडेय जयंतीनिमित्त सर्व पद्मशाली संघटनेला हार्दिक शुभेच्छा। राष्ट्र पालखी सोहळा झाला। अखिल भारतीय पद्मशाली युवा संघटनेचे नूतन अध्यक्ष श्री श्रीनिवास संगा यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी सोहळा संपन्न झाला। त्यांच्यासून सत्कार करण्यात आला। पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीनं श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त श्री मार्कंडेय महामुनींना 5.5 तोळ्यांचा सुवर्णहार करण्यात आला असून यासाठी अनेक समाजबांधवांनी देणगी दिलेली आहे।